श्री गुरुचरित्र अध्याय 48. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री गुरुभ्यो नमः. सिद्धमुनी शिष्य नामधारकाला म्हणाले, अतिशय पवित्र असे हे श्री गुरुचरित्र कथन करत असताना आनंद होत आहे. आता पुढे ज्या अपूर्व कथेविषयी सांगत आहे ती लक्षपूर्वक श्रवण कर. श्री गुरु गाणगापुरात असताना त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली होती. पर्वतेश्वर नावाच्या त्यांच्या एका अनन्य भक्ताविषयी जाणून घे. श्री गुरु नित्यनेमाने संगमावर स्नानासाठी जात असत. त्यावेळी तो भक्त श्री गुरूंच्या जाण्याच्या मार्गावर असलेल्या त्यांच्या शेतात उभा राहत असे. श्री गुरु येत आहेत हे पाहून तो रोज धावत येत असे आणि त्यांना साष्टांग नमस्कार करून परत जात असे. दुपारी श्री गुरु मठात परत येत तेव्हाही तो येऊन नमस्कार करीत असे. असे तो भक्तिभावाने अनेक वर्ष करीत होता. मात्र श्री गुरु त्यांच्यासोबत काही बोलत नसत. तो नमस्कार करी तेव्हा ते केवळ उभे राहत. यात बराच काळ गेला. एक दिवस तो नमस्कार करण्यासाठी आला. त्याने नमस्कार केला तेव्हा श्री गुरूंनी त्याला विचारले, तू रोज असे कष्ट का करतोस? नमस्कार करण्यासाठी का कष्ट करतोस? तुझ्या मनात काय इच्छा आहे ती स्पष्टपणे सांग. तेव्हा तो भक्त सांगता झाला, माझे शेत पिकावे अशी इच्छा आहे. श्री गुरूंनी त्याला विचारले, तुझ्या शेतात तू काय पेरले आहेस? तो म्हणाला, जोंधळे पेरले आहे. तुमच्या कृपेने पीक चांगले येत आहे. तुम्हाला रोज नमस्कार करताना तिकडे पीक चांगले होत असल्याचे दिसते. आता कंसे येतील. आम्हाला तुमच्या कृपेनेच अन्न मिळत आहे. स्वामी, आपण माझ्या शेताजवळ येऊन एकदा अमृतमय दृष्टीने पाहावे. तुम्ही सर्वांचा सांभाळ करता, मात्र मी अन्य आहे म्हणून माझी उपेक्षा करू नये. तेव्हा श्री गुरु त्याच्या शेताजवळ गेले आणि त्याला म्हणाले, तू माझे ऐकणार असशील तर सांगेन. तू माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायला हवा. तुला जे सांगेन तसे तू एकनिष्ठपणे एकचित्तपणे केले पाहिजे. भक्ताने त्यांना विनंतीपूर्वक म्हटले, स्वामी, मला गुरुवाक्य प्रमाण आहे. त्याखेरीज अन्य भाव माझ्या मनात नाही. तेव्हा श्री गुरूंनी त्याला आज्ञा केली, मी संगमावर जात आहे. मध्यानी परत येई तोवर सर्व पीक कापून टाक. असे सांगून श्री गुरु संगमावर गेले. तेव्हा तो मनात विचार करता झाला की गुरुवचन आपल्याला प्रमाण आहे. आणि तो लगेचच गावात आला आणि अधिकाऱ्याला भेटून म्हणाला, माझ्या शेताचा खंड काढावा. मी गेल्या वर्षीप्रमाणेच धान्य देईन. त्यावर तो अधिकारी म्हणाला, तुझ्या शेतात पीक पुष्कळ आले म्हणून तू उक्ता मागतोस, पण आम्ही तो देणार नाही. तेव्हा अधिकाऱ्याची विनवणी करून त्याने मी गेल्या वर्षाच्या दुप्पट देईन असे कबूल केले. तेव्हा अधिकाऱ्याने त्याचे बोलणे मान्य करून त्याच्याकडून वचनपत्र लिहून घेतले. तसे वचनपत्र घेऊन त्या शेतकऱ्याने लगेच लोक जमवले आणि तो शेत कापण्यासाठी निघाला. तो पीक कापू लागला तेव्हा त्याची पत्नी व मुले त्याला विरोध करू लागली. तेव्हा त्यांना तो दगड मारू लागला. त्यांचा मार खाऊन त्याची पत्नी धावपळतच गावात आली आणि अधिकाऱ्याला सांगू लागली, माझ्या नवऱ्याला वेड लागले आहे. पुष्कळ पीक आले परंतु मूर्खपणाने पीक कापत आहे. आम्ही विरोध करता तो दगड घेऊन आम्हाला मारण्यास धावला. संन्यासी यतींनी सांगितल्यावरून त्याने पीक कापले. येत्या महिन्यात आमच्या मुखास लागणारे अन्नही आम्हाला लाभणार नाही. तेव्हा अधिकारी म्हणाला, त्याला पीक कापायचे असेल तर कुशल कापू द्या. गेल्या वर्षापेक्षा दुप्पट धान्य देईन असा कागद त्याने लिहून दिलेला आहे. त्याने शेतकऱ्याला विरोध करण्यासाठी आपले दूत पाठवले, मात्र तो काही केले ऐकेना. तो म्हणाला, जर अधिकाऱ्यांना धास्ती पटली असेल तर मी पेवातील धान्य काढून भरणा करीन. तेव्हा दूतांनी अधिकाऱ्याला जाऊन सांगितले, आम्ही तुमचा निरोप सांगितला. तेव्हा त्याने उलट निरोप पाठवला आहे. तो म्हणाला, जर अधिकाऱ्यांना भीती वाटत असेल तर मी घरातले धान्य आत्ताच देतो, अन्यथा माझी गुरे आणून अधिकाऱ्यांच्या घरी बांधतो. मी करारपत्र लिहून दिले आहे ना. दूतांनी ही माहिती दिल्यावर पुढे अधिकारी त्या माणसांना म्हणाले, आम्हाला कशाची काळजी? आम्हाला पेवात अपार धान्य असल्याचे ठाऊक आहे. इथे त्याने सर्व पीक कापले आणि श्री गुरु परत येताना तो वाटेवर जाऊन उभा राहिला. त्याने श्री गुरूंना वंदन केले आणि कापलेले पीक दाखवले. तेव्हा श्री गुरु त्याला म्हणाले, अरे उगाच कापले रे. मी तुला गमतीने सांगितले, पण तू त्यास खरे मानून सर्व पीक कापलेस की? तेव्हा तो म्हणाला, स्वामी, तुमचे वाक्य मला प्रमाण कामधेनू समान. तेव्हा श्री गुरु म्हणाले, तुझा ठाम विश्वास असेल तर चिंता करू नकोस, तुला चांगलेच फळ मिळेल. असे सांगून श्री गुरु गावात आले. तेव्हा शेतकरी आपल्या घरी आला. सर्व लोक त्याला याविषयी विचारू लागले. त्याच्या घरी आकांत उडाला. आमच्या तोंडचा घास केला असे म्हणून त्याची बायको व मुले रडत होती. तो सर्वांना समजावू लागला, चिंता करू नका, सुखाने राहा. मूर्खांनो, श्री गुरूंचा महिमा तुम्हाला ठाऊक नाही काय? त्यांचे वचन म्हणजे कामधेनू आहे. एकाचे 1000 पट तुम्हाला मिळेल. तेव्हा मन स्थिर करा आणि आपले नुकसान होणार नाही हे मला पक्के ठाऊक आहे. ज्यांच्यावर गुरुकृपा होते त्यांना दैन्य कुठले? हा आपल्याला मोठा तेव्हाच लाभला आहे. असे तो म्हणाला. तुम्ही त्यांना सामान्य माणूस समजता, मात्र ते साक्षात शंकर आहेत. आपले कल्याण व्हावे म्हणूनच त्यांनी ही आज्ञा केली आहे. शेतकरी त्याच्या
स्त्री व मुलांची अनेक प्रकारे समजूत घालता झाला. इतरांनाही तो असे सांगत होता. मग सर्व शांत झाले. अशातच 8 दिवस गेले. पुढे काही काळाने थंड वारे वाहू लागले आणि गावातील सर्व पीक नासले. अन्य सर्वत्र असलेले पीक थंडीने नष्ट झाले आणि मूळ नक्षत्रावर अचानक पाऊस पडून सर्वनाश झाला. गाव नापीक ठरला. मात्र भक्ताचे पीक दस्पट आले. एकेका मुळाला 11 फाटे फुटून खूप पीक आले. ते पाहून त्या शेतकऱ्याची बायको पूजा साहित्य घेऊन शेतावर आली आणि शेतातील भरघोस पीक पाहून तिला अतिशय आनंद झाला. ती पतीच्या पाया पडून विनवू लागली, मला क्षमा करा, मी अज्ञानमयी अंधारात गुरफटून गेले. वाढाणीपणाने तुमची निंदा केली. कसला गुरु आणि काय असे म्हटले. प्राणेश्वरा, मला क्षमा करा. तिने पतीची प्रार्थना केली. पुढे त्यांनी शेतात पूजा केली आणि श्रीगुरु दर्शनासाठी जाण्याचे ठरवले. सर्व सामग्री घेऊन ते दाम्पत्य श्रीगुरूंची पूजा करण्यास आले. तेव्हा स्वामींनी त्यांना विचारले, काय वर्तमान आहे. तेव्हा दोघांनी स्वामींची स्तुती केली. हे श्रीगुरु, तुमचा जय जयकार असो. तुम्हीच आमची कामधेनू, तुम्हीच आमची कुलदेवता. तुमचे वचन आमच्या दृष्टीने प्रत्यक्ष चिंतामणी आहे. आमची कामना पूर्ण झाली. आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. भक्तवत्सल, हे तुमचे ब्रीद आहे आणि तुमची कीर्ती आहे, त्याची प्रचिती आम्ही पाहिली. असे म्हणून त्यांनी श्रीगुरूंचे चरण धरले. त्यांनी अनेक उपचारांनी श्रीगुरूंची पूजा व आरती केली. त्यांच्या भक्तीने श्रीगुरु संतुष्ट झाले आणि म्हणाले, तुमच्या घरी अखंड लक्ष्मी नांदेल. श्रीगुरूंचा निरोप घेऊन ते दाम्पत्य घरी आले. पुढे 1 महिन्याच्या काळात त्यांच्या शेतात अपार पीक आले. गतवर्षीपेक्षा शतपट पीक आले. तेव्हा त्या शेतकऱ्याने गावाच्या अधिकाऱ्याला बोलवले. तो म्हणाला, सर्व गावचे पीक गेले आहे. कोठा रिकामे दिसत आहे. तेव्हा मी माझ्या शेतातील अर्धे धान्य देतो. खरे तर गतवर्षीपेक्षा दुप्पट धान्य मी तुम्हाला देणे आहे, पण शतपटीहूनही जास्त धान्य आले आहे. मी आनंदाने अर्धे धान्य देईन. मनात काही शंका धरू नका. तेव्हा अधिकारी त्याला म्हणाला, मी धर्म कसा मोडू. मग तुझ्यावर गुरुकृपा झाली म्हणून तुझ्याकडे पुष्कळ पीक आले. तू ते आपल्या घरी ने आणि सुखाने राहा. तेव्हा त्या भक्ताने अधिकाऱ्याचा वाटा दिला आणि प्रत्येक ब्राह्मणाला भरपूर धान्य दिले. सिद्ध नामधारकाला म्हणाले, गुरुचरित्राचा असा हा महिमा आहे. ज्याच्यापाशी दृढ भक्ती असेल त्याच्या घरी दैन्य कोठले. सरस्वती गंगाधर म्हणतो, भक्तांच्या सर्व कामना पूर्ण होतील, अखंड लक्ष्मी राहील आणि गुरुची भावभक्ती पूर्ण सेवाही घडेल. या श्री गुरुचरित्रामृतातील गुरु शिष्य संवादातून शेतकरी भक्ताला वरप्राप्ती झाल्याचे सांगणारा हा 48वा अध्याय समाप्त झाला. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृत ग्रंथामधील परमकल्पतरू कथांमधील श्री नृसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक संवादामधून घडणारा शेतकरी वरप्रधान कथा वर्णन करणारा हा 48वा अध्याय पूर्ण झाला. हा अध्याय श्री गुरु दत्तात्रयांचरणी अर्पण करीत आहे. श्री गुरुदेव दत्त.